आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये झेल होईल का? हा झेल मात्र टिपलाय डीप स्क्वेअर लेगला. फलंदाज बॅक टू पावेलेन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. दौलत शिंदे एक मोठा झटका मोठा हादरा सावरे टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका मन ओळखलं जातं. आज आपली कामगिरी चांगली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू पासून अगदी फलंदाजाला जखडून ठेवलं गेलंय. मोठा फटका खेळून देत नाहीयेत. अकोट टप्प्याचा चेंडू होता तिथे मात्र फसवलं गेलं. दौलतीला माघारी परतवण्यामध्ये यश मिळवलंय. आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनायक शिंदे. एक कबड्डीपट्टू म्हणून त्यांचा ओळखलं जातं. आज क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील एक फलंदाजीसाठी सावरे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतील. ज्याने रबल बॉल टेनिस बॉल असू द्या रबल बॉलच्या हंगामामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली चांगली फलंदाजी केली. आज टेनिस बॉल मध्ये कशा पद्धतीने सुरुवात होतीये कारण की ही सुरुवात आहे 2024-25 ची असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी. व्यासपीठावर जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय आमचे असोसिएशनचे अध्यक्ष बाळादादा पवार यांनी त्यांची सर्व कमिटी मेंबर्स आज या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सदस्य स्वागत करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विशू पवार पाहतोय. अकोट टप्प्याचा चेंडू स्पॅच केलाय. चेंडू निघून चाललाय टन टन टन. चेंडू जाईल सीमारेषे पार. टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. स्वागत केले आल्या आल्या विनायकच्या बॅट मधून एक लाजबाब चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा झाल्यात. आल्या आल्या स्वागत केलंय ज्या फलंदाज विनायक शिंदे आणि गोलंदाजीच्या रवीवरती आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गणेश पवारला आमंत्रित केलंय. समोर आपण पाहिलं तर योगेश कांबळे आणि त्यांच्या साथीला विनायक शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. एक षटक संपलंय. दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग क्षेत्ररक्षण विखोरलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. त्यानंतर मात्र अकोट टप्प्याचा चेंडू बरकन निघून गेलाय. चटकन इथे मात्र फलंदाजाला बेट करून चाललाय. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी 2023-24 टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवान टाकण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न चांगला आहे गणेश पवार यांचा. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू चाललाय. तिथे मात्र पंच काय सांगतील आमच्याकडे वळत आहेत. आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर व्हाईट कॉल या ठिकाणी येईल का आणि येते पंच काय सांगतायत. पंचांकडे थोडीशी दाद मागितली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दोन्ही पंचांमध्ये नक्कीच बातचीत केली जाईल आणि जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. वाईट नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी गणेश याचं कौतुक केले जाईल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. आता मात्र या ठिकाणी थोडेसे शफल झाले. त्यानंतर मात्र अतिरिक्त पाऊस पाहायला मिळाला. सुपर डिलिव्हरी या ठिकाणी गणेश मॅन फ्रॉम पावशेवाडी कडून पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. प्रेशर आणलंय फलंदाजावरती. काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. या ठिकाणी स्ट्राईक द्यावी लागेल विनायक शिंदेना. ज्यांच्याकडे षटकार आणि चौकारांची आतषबाजी आहे. आता मात्र मी म्हटलं होतं स्ट्राईक चेंज करावी लागेल. 3 चेंडू डॉट आल्यानंतर आता मात्र स्वतःवरती कंट्रोल केलं गेलं आणि अगदी सन्मान दिला गेला. तिथे मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये एक चेंडू आणि 1 धाव मात्र नक्कीच काढून दिली आहे. आपला साथीदार सवंगडी विनायक शिंदे यांच्यासाठी स्ट्राईक वरती आणलंय. 1 चेंडू मध्ये 1 चौकार जरूर मारलाय. इथून पुढे या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
कशा पद्धतीने हाताळतील. इथे मात्र खराब चेंडू, थोडस कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती फरकटलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंच सांगतात हा वाईट कॉल. एक धाव अवांतर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी पाहतोय. आता मात्र अकोट टप्प्यात चेंडू चांगला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं चाललंय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर बंटी कांबळी सर आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या साथीला राजेश सर पाहायला मिळतील आणि संदीप ठाकूर सर. ही 3 पंच आज या स्पर्धेदरम्यान आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लाजबाब लाजबाब. घुटना आम्या या ठिकाणी 2 पावलं पुढे आले, त्यानंतर मात्र चेंडूला बॅट वरती घेतलं आणि भिरकावून दिलाय. डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने हवाई मार्गाने पाठवलेला हा हवाई मेल. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट, मोठा धमाका या ठिकाणी योगेश कांबळेच्या बॅट मधून एक पाहायला मिळतोय. लाजबाब षटकार 6 धावा. ज्या योगेश कांबळेला 3 चेंडू अगदी जाग्यावरती थांबवलं होतं, शोधात होता, प्रयत्नात होता, अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि सक्सेसफुल देखील झाला. फलंदाजाला शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलाय आणि धावा मात्र जलद गतीने जात असताना धावसंख्येवरती 2 षटकांचा कालावधी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 धावा. 9च्या सरासरीने चाललाय. 9च्या सरासरी जरी पाहिला तरी या 36-40च्या घरामध्ये जाऊन पोहोचू शकतो, पण तो मोठी धावसंख्या जरूर उभी करावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहू शकाल नागेश पवारेला. समोर फलंदाज पाहतोय विनायक शिंदे. थोडस या ठिकाणी अडथळा येतोय, अगदी वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. हरकत नाहीये, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत असताना पडझड ही आपल्याला पाहायलाच मिळते. प्रयत्न करत राहा, यश मात्र जरूर मिळेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि इथे मात्र क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला तेच प्रयत्न देखील करावे लागतील. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू सन्मान दिलाय फलंदाज विनायक शिंदे आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळताना या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट नागेश यांचा, ज्या ठिकाणी आपण पाहतोय असोसिएशन चषक 2024चा हा थरार पहिली स्पर्धा. आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला. चेंडू अगदी टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सपार. 6 धावांसाठी एक लाजबाब षटकार पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम विनायक शिंदे यांच्या बॅट मधून एक चांगला फटका देऊन चाललाय गोलंदाजाला या ठिकाणी चटका. 6 धावांबरोबर धावफलक जर पाहायला तर बघता बघता धावसंख्या झाली आहे 24 या अंकावरती. आजच्या या स्पर्धेमध्ये आमच्या साथीला अगदी गुणलेखिकेच्या भूमिकेत महेंद्र साळुंके आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील लाजबाब ताकद आहे, नसाकत आहे, परंतु क्षेत्ररक्षण अफलातून झालंय. त्या ठिकाणी काय घडतंय, क्या बात आहे. लाजबाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी ज्या पद्धतीने झंप घेतली होती क्षेत्ररक्षकासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. कौतुक केलं जाईल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. नाव आहे काय नाव आहे त्याचं, 6 आहे. हरकत नाहीये, षटकार आला आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल. एका हातामध्ये झेल टिपला होता, झेल टिपल्यानंतर तोल मात्र सावरला नाहीये आणि त्याच तोलाने ज्या ठिकाणी बाउंड्री लाईन टच झालाय पाय आणि चेंडू मात्र 6 धावांसाठी निघून चाललाय. पहा बॅक टू बॅक 2 षटकार. या स्पर्धेतील हॅट्रिक साजरी होईल का विनायक शिंदे यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम विनायक शिंदे, ज्याने रबल बॉल क्रिकेट गाजवलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत मी म्हणेन 1 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटीच्या
भात्यातून आपल्याला पाहायला मिळालेत. नागेश निघालाय. पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू होता तिथे मात्र क्षेत्ररक्षण कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला चाललाय. तिथे मात्र कलेक्शन चुकलंय. योगेश बॅक टू पवेलियन माघारी जाताना पाहायला मिळेल. थोडासा नाराज आहे. ज्या ठिकाणी एक धाव घ्यायची होती त्या ठिकाणी 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात इथे मात्र चुकी करून बसलाय आणि त्याच चुकीचा फायदा मात्र पावशेडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. गरज होती का? गरज नव्हती. त्या ठिकाणी धावा येत होत्या. एका एंडला विनायक शिंदे डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या एंडला योगेश त्यांना चांगली साथ देत होता. परंतु इथे मात्र साथ तोडण्यामध्ये मोठा वाटा मी म्हणेन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण पावशेडे टीम कडून आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रवीण दाखल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचती या 31 धावा. 2 गडी बाद. पहिला गडी बाद दौलत शिंदे, त्यानंतर मात्र योगेश कांबळे डगआउट मध्ये. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच सांगतायत की वाईट कॉल. अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजांना हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. या ठिकाणी या षटकामध्ये आतापर्यंत खूप मोठी धावसंख्या दिली आहे, पण इथून पुढचे अजूनही चेंडू टाकायचे आहेत ना नागेशला, ते मात्र विनायक शिंदे समोर. अटॅक एका दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. फलंदाज थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळेल आणि डीच्या स्वरूपात 1 धाव पंच सांगतायत, घोषित देखील करतायत. आणि एका धावेवर संघाचा धाव फलक 32 या अंकावर 33 या अंकावरती जाताना पाहायला मिळेल. टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेबरोबर जर पाहिला तर षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं षटक कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या अखेरीस संघाचं धावफलक जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. इथून पुढे अजूनही 1 षटक बाकी आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. षटक क्रमांक 14 झाल्यानंतर लगेच आपल्यामध्ये टॉस केलं जाईल. कारगाव विपक्ष सळकेवाडी छावा. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. षटक क्रमांक 14 चालू आहे. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर लगेच टॉस का बॉक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. विनंती असेल सर्वांनी सहकार्य करा. स्पर्धा आहे अभिमानाची सन्मानाची. असोसिएशन चषक 2024 चा हा थरार आपण पाहतोय. गेल्या वर्षी ही स्पर्धा आपण कल्याण शहरामध्ये पाहिली होती आणि आज मात्र नवी मुंबईमध्ये कोपरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन शेमडी टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिथी देवभव व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत. इथे मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अथर्व पवार आणि पहिला चेंडू अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. समोर जर फलंदाज पाहिलं विनायक ज्यांच्या बॅटीतून 2 षटकार 1 चौकार आला. शेवटचं षटक म्हटलं ना की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये काय घडतंय पाहूयात. काही क्षणामध्ये चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण झालंय. चेल मात्र ड्रॉप झालाय आणि इथे मात्र पहा नशिबाची साथ लाभली आहे. ज्या गोलंदाजाने एक मोठा अडसरा, एक मोठा काटा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु साथ मात्र लाभत नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणाची ना कोणाची तरी साथ हवी असते. तसंच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. ती साथ मात्र मिळत नाहीये आणि इथे मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. झेल ड्रॉप केला होता पहिल्या मॅच मध्ये अरुण साळुंके यांचा. त्यानंतर मात्र त्यांची फलंदाजी बहारली. 50 धावा या क्रीडांगणावरती साजऱ्या केल्या आणि
आज मात्र विनायकला देखील जीवदान मिळालंय आणि या शेवटच्या षटकामध्ये अजूनही काही चेंडू अथर्व पवार यांचे शिल्लक आहेत. त्या चेंडूंवरती कशा पद्धतीचा समाचार घेतील विनायक शिंदे. एका दिशेला युवा गोलंदाज तर दुसऱ्या दिशेला अनुभवाची शिदोरी फलंदाज, अर्थातच कबड्डीपट्टू म्हणून ज्यांना ओळखलं जातं सावरी गावचा हा सितारा आपण पाहतोय विनायक शिंदे. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू होता, थ्रो देखील चांगला आहे. तिथे काय घडते, रनआउटची संधी आणि येथे मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रवीण मात्र माघारी पडेल. या ठिकाणी जर पाहायला रस्तोय आणि स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल विनायक मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 14 चालू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 37 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमध्ये काय दडलंय आणि काय बिघडतंय ते पाहूयात काही क्षणामध्ये. जे 2 चेंडू आपल्याला सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतील आणि समोर फलंदाज जर पाहिलं तर विनायकच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहावं लागेल. आता मात्र हा देखील चेंडू चांगला चेंडू आहे, झेलची संधी, झेल मात्र पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. नशिबाची साथ मिळत नाहीये, थ्रो चांगला आहे. इथे मात्र काय घडतंय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत, प्रयत्न करतायत, झगडतायत, धावांसाठी प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल अथर्व पवार याचा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एका दिशेला अनुभव पाहायला मिळतोय तर दुसऱ्या दिशेला युवा गोलंदाज अनुभवातून प्रयत्न करत असताना या ठिकाणी आपल्याला अथर्व पवार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 38 धावा, धाव फलकावरती 38 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधला. अथर्वचं कौतुक केलं जाईल. या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. विनायकच्या देखील पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम या गोलंदाजाने देखील करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 संधी निर्माण केली होती, क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये आणि साथ जर दिली असती तर फलंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळाला असते. आता मात्र चांगला चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते का, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकदा मात्र कमिट केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडस या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब आणि 2 धावा पूर्ण आपल्याला पाहायला मिळतील. आणि षटक क्रमांक आपण जर पाहिला तर 4 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. 4 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 41 धावांचं टार्गेट उभं केलंय. अर्थातच 24 चेंडू मध्ये पावशेवाडी टीमला 41 धावांचं लक्ष गाठायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत. अर्थातच या ठिकाणी आपण जाणार आहोत टॉस बॉस मध्ये, ज्या ठिकाणी आपण मॅच पाहू शकाल. सळकेवाडी छावा विरुद्ध कारगाव, दोन्ही टीमचे संघनायक. आपणास विनंती आहे आपण या टॉस का बॉस मध्ये, ज्या ठिकाणी सन्माननीय आदरणीय अतिथी देव भव आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष बाळूदादा पवार साहेबांना विनंती करतो की आपण देखील टॉस का बॉस मध्ये या, ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. कारगाव विपक्ष सळकेवाडी छावा, दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील लवकर या, विनंती असेल. चला टॉस साठी या. सळकेवाडी छावा विपक्ष कारगाव दोन्ही टीमचे संघनायक आपण या, विनंती असेल टॉस का बॉस मध्ये या, ज्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय जननी मनाई देवी क्रिकेट क्लब शेंबडी आयोजित असोसिएशन चषक 2024 हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. 2024-25 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस का बस मध्ये या. सन्माननीय अतिथी देवभव प्रमुख पाहुणे आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष बाळूदादा पवार,
तसेच संजयजी साळुंके आपल्या समेत सोडले जातील. अध्यक्ष सन्माननीय बाळूदादा पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. कारगाव टीमचे संघनायक आपण या कारगाव टीमचे संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच सळकेवाडी छावा संघाचे संघनायक आपण पाहतोय. टॉस करूयात मॅचचा. कोण मागणार आहे? सळकेवाडी छावा छापा कॉल केलाय. येथे मात्र छापा आलाय. टॉस जिंकलाय या ठिकाणी आपण पाहतोय. सळकेवाडी छावा संघाने आपल्या सोबत आपण पाहतोय संघनायक आहेत. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षक असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. असोसिएशन चषक 2024 आहे. पर्व क्रमांक 23 पाहिलं तर कल्याणमध्ये झालं आणि आज 2024 मध्ये ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेविषयी दोन शब्द सांगा. ठीक आहे. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला आपण रोखू शकाल? 40 ते 45 पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करेन. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आपण जाऊया. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपल्याकडे असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुमचा पूर्णपणे विश्वास असेल आणि किती धावांचं टार्गेट आपण या ठिकाणी सेट कराल? आम्ही नक्कीच 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडं बॅट्समनचा जर अंदाज घ्यायचा म्हटलं तर मी स्वतः आहे, विश्वनाथ आहे, सुभाष आहे, दीपक आहे. आमच्याकडे पण बऱ्यापैकी बॅट्समन आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण देखील साताराहून 300 किलोमीटरचा दूर प्रवास करून या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. काय मनामध्ये घेऊन आज मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग कराल? नक्कीच या ठिकाणी आपण दोन्ही टीमला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक देऊयात आणि मान्यवरांना देखील विनंती करूयात. बाळूदादा पवार आणि संजय साळुंके सरांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती जाऊन स्थानबद्ध व्हायचंय. आपण पाहतोय या ठिकाणी श्री जननी मनाई देवी क्रिकेट क्लब शेमडी आयोजित पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित असोसिएशन चषक 2024 हा थरार. आपण जाऊयात क्रीडा नगरीमध्ये ज्या ठिकाणी पहिली इनिंगचा खेळ संपलाय. 40 धावांचं टार्गेट 41 धावांचं टार्गेट शिरफाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी चालली आहे. विश्वनाथ पवार आणि समीर पवार. पहिला चेंडू टाकलाय आणि पहिल्या चेंडूवरती अपील मात्र जरूर केली आहे. पंचांवरती प्रेशर आणलंय जरूर, परंतु त्या ठिकाणी या अपील मध्ये तेवढा उत्साह नाहीये आणि इथे मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विश्वनाथ पवार पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळेल दौलत शिंदे. त्यांच्या समोर एक छोटा पॅक बडा धमाका विश्वनाथ पवार. फुलटॉसला माफी नाहीये. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन कडे. तिथे मात्र किती धावा मिळतील? पंचांचं लक्ष आहे तिथे डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने मात्र खातं खोललं गेलंय जरूर. विश्वनाथ पवारच्या बॅट मधून आपण जर पाहिलं चांगला फटका होता. थोडस आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेगच्या साईडला ग्राउंड थोडस अपुरं आहे. तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावांपर्यंत पोहोचायचं असेल ना तर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 10 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल आणि या 10 धावाच्या सरासरीने प्रति षटकामध्ये तुम्हाला धावा मात्र जमा कराव्या लागतील, गोळा कराव्या लागतील. आता मात्र चांगला चेंडू लाजबाब फटका आहे समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या बरोबर मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेकडे. किती धावा मिळतील? तिथे मात्र एक लाजबाब हवाई मार्गाने पाठवलेला छोटा पॅक बडा धमाका. चेंडू चाललाय सीमारेषे पार. येतो या ठिकाणी षटकार. मी म्हटलं होतं मैदानाच्या आतमध्ये धावांचा डोंगर जर पार करायचं असेल ना तर तुम्हाला प्रति षटकामध्ये 10 धावांचं टार्गेट सेट करावं लागणार आहे. इथं मात्र सेट ऑन फायर आणि गोलंदाजाला मात्र घायल करत असताना फलंदाज आपल्याला विश्वनाथ पवार पाहायला मिळतोय.
पडद्यामुळे समजत नाही रे. नाही नाही बाहेर आहे. षटकार आलाय 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडासा खेळ थांबला होता जरूर या ठिकाणी चुकीमध्ये आपण दुरुस्ती करतोय. 6 धावा मिळाल्यात आणि 6 धावाने खातं देखील आपण धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू लेग साईडला विरकवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठपुरा करतायत. चेंडू हळूहळू निघून चाललाय. तिथे किती धावा मिळतील आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल डिक्लर 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी कुठेतरी निलेश साळुंके यांच्या गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाला जर सापडले असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कृपया आणून द्यावी. इथे मात्र आपण पाहतोय विश्वनाथ पवार फलंदाजी करत असताना अगदी चांगली फलंदाजी करतोय. त्यामुळे जर पाहिलं तर पहिलं षटक हातात असताना या ठिकाणी आपण पाहतोय दौलत याला. दौलतकडे देखील एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी दौलत टाकतोय ना, कुठेतरी एखादा शॉर्ट प्लेनचा चेंडू असेल, कुठे बॅटच्या अगदी रेंज मध्ये चेंडू टाकताना पाहायला मिळते. थोडस कुठेतरी दौलतला देखील परिवर्तन इथे करावं लागेल. कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तो प्रयत्न मात्र विश्वनाथ पवार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी यॉर्कर चेंडू होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि त्या ठिकाणी आपले तंत्रशुद्ध फलंदाजी देखील अगदी चांगल्या पद्धतीने केली. 1 धाव मात्र या ठिकाणी काढताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. एका दिशेला आपण पाहतोय 40 धावा झाल्यात आणि 41 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये पावशीवाडी टीम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. तर त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना 40 धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न सावरे टीम करताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सागर याला काही समजलं नाहीये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9 या अंकावरती. नऊ धावा झाल्यात आणि अजून 18 चेंडू आणि धावा करायचे त्या मात्र या ठिकाणी 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आहे. अठरा चेंडू 32 धावांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अपेक्षा आहे, ज्याच्यावरती भरोसा आहे, ज्याच्यावरती विश्वास आहे, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, ज्या खेळाडूने आपल्या संघाचं भविष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अर्थातच हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघर्ष करतोय आणि विश्वनाथ पवार जोपर्यंत आहे मैदानामध्ये तोपर्यंत बिलकुल चिंता नाहीये. पण हा काटा दूर करायचा असेल ना तर सावरे टीमला देखील या ठिकाणी षडयंत्र रचावं लागेल. या विकेटच्या शोधामध्ये, या विकेटच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजाला खूप सारी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ही मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत आलाय. फुलटॉस चेंडू होता तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं बंबाळ झालाय. याच फायद्याचा, या चुकीचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. एक एक धाव वाचवली की शेवटच्या षटकापर्यंत आपण पाहतो मॅच मात्र रंगतदार पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही. स्फोटकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा दाखवली जाते. सर्व संदीपजी कोकरे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवतोय आणि आज खऱ्या अर्थानं
आमच्या समवेत जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेत त्यांचा देखील मनापासून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून असोसिएशन चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करूयात. इथे मात्र चांगला फटका आहे. गॅप सिलेक्शन, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा, येतोय समा रेषे पार, चेंडू फरार, मिळतील 4. विश्वनाथच्या बॅट मधून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फटक्याच्या शोधामध्ये होते तो फटका मात्र या ठिकाणी सजवलाय आणि चेंडूला मात्र पाठवून दिले सीमारेषे पार, मिळतील त्या 4. प्रशांतला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करायची असेल तर थोडस गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. लक्ष खूप मोठं आहे, परंतु जोपर्यंत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ना, अवघड काही नाहीये. समीर त्यांच्या साथीला आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू लेग साईडला भिरकावलाय, चेंडू हवेमध्ये काही काळ थांबलाय, विकेटचं पतन, आनंद जल्लोष, वातावरण चांगलं पाहायला मिळत आहे. सावरी टीम मध्ये एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःवरती नाराज या मॅच मध्ये डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. प्रशांतचा उत्साह पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू होता, ताकद मात्र कुठेतरी कमी करताना पाहायला मिळाली. तिथे मात्र शॉट सिलेक्शन चुकलं गेलं आणि फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतोय. ऑफ साइडचा चेंडू होता, लेग साइडला डीप स्क्वेअर लेगला खिचून मारायचा होता, परंतु तो चेंडू जर ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरून कदाचित मारला असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता. परंतु इथे मात्र थोडीशी चुकी विश्वनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये संकेत पवार, लेफ्ट हँड बॅट्समन, ज्याने देखील कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलाय, परंतु आज मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. उलटा चेंडू, पहिल्या चेंडूवरती ते मात्र काय होतंय, झेलची संधी आणि झेल मात्र ड्रॉप पाहायला मिळतोय. पहा, खराब 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 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः आपण पाहायला तर निलेश चेंडू खाली होते, चुकी झाली आहे आणि येथे मात्र निलेशला या चुकीचा नक्कीच भूदंड सोसावा लागेल. कारण तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जर पाहिला ना तर लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय संकेत पवार. 16 धावा झाल्यात, धावपलक्यावरती 16 धावा, षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. अजून या षटकातले काही चेंडू जरूर शिल्लक आहेत. इथे मात्र पहा, अकोटप्प्याचा चेंडू होता, तिथे काय घडतंय, एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. झपाट्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न देखील सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, एका एका धावेसाठी झगडावं लागतंय, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय आणि हा संघर्ष शेवटपर्यंत नक्कीच करावा लागणार आहे एका एका धावेसाठी टीम पावशेवाडी संघाला. आणि एक एक धाव जर रोखायची असेल ना, क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. दोन धावा आहेत, जर भिंतीला लागून चेंडू आतमध्ये आला तर धावा धावूनच आहेत ना. जर भिंतीला चेंडू लागून आतमध्ये आला तर धावा धावून काढायच्या आहेत. त्या पोलच्या इकडे डी आहे, लक्षात असू द्या. पंचांचा निर्णय अगदी अंतिम निर्णय राहील. दोन्ही पंच अगदी तात्पर्याने मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम करतात. आज पंचांच्या भूमिकेत बंटी कांबळी, राजेश तालिशकड तसेच संदीप ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. तसेच
अतिथी देवभव सतीश दादा किर्दत कास यांना देखील आपण विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरं संपले आणि तिसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या भूमिकेत हे षटक मात्र निर्णायक षटक पाहायला मिळेल. या षटकामध्ये खूप काही घडामोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. सन्माननीय अतिथी देवभव सतीश दादा किर्दत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला वेळ घेऊ नका. सावरी टीम आपण लगेच षटक क्रमांक आपण पाहतोय. प्रमोद गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 18 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र पहा चांगला फटका आहे. तिथे एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोडस गचा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तिथे मात्र बघता बघता 3 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा. धावफलकावरती पाहतोय 21 धावा झाल्यात. अजून 11 चेंडू आणि 20 धावांचं टार्गेट बाकी आहे. इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे. कॅच विन द मॅच म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच. पकडला जातोय झेल आणि फलंदाजा संपला जातोय खेळ. बॅक टू पॉलिन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. कॅच साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. संजय दादा साळुंके यांच्या माध्यमातून चांगला कॅच टिपलाय आणि या चांगल्या कॅच साठी एक पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये संजय दादा साळुंके यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रशांत साठी चांगला झेल. इथे मात्र कोशिश चालू आहे दोन्ही संघाकडून. अगदी मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अविनाश आलाय. अगदी आडव्या बॅट फिरवण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र चेंडू निघून चाललाय. डॉट. जेवढे डॉट तेवढं प्रेशर फलंदाजांवरती आणि जेवढे मोठे फटके तेवढं प्रेशर गोलंदाजांवरती. कोण कोणावरती भारी पडणार येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र कोटप्प्याचा चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एक धाव काढली आहे. थ्रो देखील चांगला आहे आणि येथे मात्र पाहिलं तर 2 धावा झाल्या असत्या परंतु तिथे मात्र आपण पाहतोय संकेत यांनी थोडस थांबवलं गेले. अविनाशला 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली आहे 22 धावा. षटक क्रमांक 3 प्रशांत आहे ना प्रमोद यांचा आपण पाहतोय. 3 चेंडू टाकलेत. हे 3 चेंडू इम्पॉर्टंट चेंडू असतील. या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा ब्लास्ट पाहायला मिळेल ना मॅचचं समीकरण आपल्याला एका षटकाराने पाहायला मिळेल का डॉट चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होईल या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकाल. टप्प्याचा चेंडू. फटका आहे चांगला. टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सपार.
मिळतील 6 मोकेच्या क्षणी लाजबाब षटकार पाहायला मिळतोय का मला स्ट्राईक हवी आहे हे दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेफ्ट हँड फलंदाज संकेत पवार मॅन फ्रॉम पावशेवाडी गावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्या फलंदाजाची पहिल्या चेंडूवरती कॅच सोडली होती अर्थातच निलेश शिंदे थोडस या ठिकाणी नाराज आपल्याला पाहायला मिळतील इथे मात्र थोडसा कुठं चेंडू आहे रनआउटची संधी इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं चालय निलेशाचं कौतुक केलं जाईल अविनाश यांनी पाहिला नाहीये चेंडू सरळ धावत सुटले स्वतःवरती कंट्रोल ठेवलं नाही ना अर्थातच इथे मात्र आपण पाहतोय बॅक टू पवेलियन जाताना पाहायला मिळेल सहा चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे 6 चेंडू 13 धावांचं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग बोलवली आहे चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक शिंदे आणि संकेत पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका दिशेला आपण पाहतोय हरण्याची भीती दुसऱ्या दिशेला विजयाचा आनंद कोण या ठिकाणी हरणार कोण विजयी होणार शेवटचे 6 चेंडू सांगून जातील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलं तर निलेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल ज्याने कॅच ड्रॉप केला होता आज मात्र जबाबदारी दिली आहे शेवटचे षटक टाकण्यासाठी 6 चेंडू 13 धावा 6 चेंडू मॅच मध्ये अगदी रंगत पाहायला मिळेल जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे देखील सांगू शकत नाहीये परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय एक रंगतदार मॅच पाहायला मिळते पहिला चेंडू चांगला फटका आहे चेंडू हवेमध्ये झेल होईल का इथे मात्र दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षणाची टक्कर झाली आहे कोणाचाही कोणाला ताळमेळ नाहीये आणि इथे मात्र विकेट मात्र मिळाली आहे जरूर परंतु इथे मात्र कॅच विन द मॅच म्हटलं होतं विनायक आणि योगेश कांबळे यांच्यामध्ये टक्कर झाली आहे अगदी दोघांनी एकमेकाला कॉल देखील केला नाहीये कदाचित या ठिकाणी योगेश कांबळे यांनी झेल टिपला असता पण तो बॉल कडे नजर ठेवून विनायक मात्र मिड ऑफ मधून अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले तिथे मात्र आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले तिथे मात्र थोडीशी दुखापत झाली आहे चला आयोजक कमिटी आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जावा ज्या ठिकाणी कोणतीही इजा होणार नाहीये लक्ष द्या आणि फिल्डिंग मात्र चांगली झाली आहे कॅच जरी सुटला असला ना तरी महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त केली आहे आपण पाहतोय संकेतला मात्र माघारी पाठवलंय जर दुखापत जर गंभीर असेल ना तर कृपया दुसरा प्लेअर खेळवला तरी चालेल चला फिट आहे काम मात्र नीट झालंय आणि क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी फिट आहेत असं दाखवून देत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल निलेश कौतुक केलं जाईल थोडस एक पाऊल पुढे आले त्यानंतर चेंडू मात्र स्पंच केला होता हवेमध्ये चेंडू होता काही काळ चेंडू हवेमध्ये होता विनायक मात्र चेंडूकडे पाहत चालले होते त्यानंतर योगेश देखील पाहत होते दोघांचा कॉल एकमेकाला झाला नाहीये त्यामुळे जिथे मात्र थोडीशी टक्कर झाली त्यानंतर पुन्हा एकदा सावरताना सावरी टीम पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपात संकेतला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय परंतु इथे मात्र अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक इथे मात्र चांगला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय एक डॉट चेंडू प्रेशर येणार फलंदाज प्रतीक शिंदे यांच्यावरती परंतु प्रतीककडे देखील क्षमता आहे एखादा मोठा फटका आला ना मॅच मध्ये रंगत पुन्हा एकदा पाहायला मिळेल ज्या पद्धतीची गोलंदाजी निलेश हाताळतोय
अशी जर का गोलंदाजी टाकली तर थोडस अवघड जाईल ते मात्र या ठिकाणी पावशेडी टीम प्रतीक शिंदे याला. आता देखील हा चांगला चेंडू आहे, थोडासा पाठीमागे ठेवलाय, पाठीमागे चेंडू चाललाय डिक्लर झोन मध्ये, तिथे एक धाव मात्र अंकित होताना पाहायला मिळेल. धाव संख्या झाली आहे 22च्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. धाव संख्या झाली आहे 31, 31 धावा. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे चेस. 3 चेंडू 10 धावा करावे लागतील. म्हणजे या 3 चेंडू मध्ये एक मोठा षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर खराब 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 आणि खराब चेंडू टाकला पाहायला मिळतोय. निलेश थोडासा लाईन वरती भरकटलाय आणि ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वाईट चेंडू टाकण्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू चाललाय पाठीमागे डिक्लर झोन मध्ये. एक धाव मात्र कंप्लीट होते. काय बाउन्स पाहायला मिळतोय. निलेशाचं कौतुक केलं जाईल कारण की याच निलेशने एक झेल मात्र ड्रॉप केला होता. त्यानंतर संकेतच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला होता आणि तोच निलेश गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला अडचणीतून मार्ग शोधत असताना निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 8 धावा. आता मात्र शॉर्ट लेनचा चेंडू आहे, तिथे मात्र चेंडू हवेमध्ये झेल होईल का. झेल मात्र ड्रॉप झालाय, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेकडे. तिथे काय घडतंय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करताय तोपर्यंत धावांची धावाधाव केली जाते. लय लूट झाली आहे. बघता बघता एकेरी धाव, दुहेरी धाव, तिसरी धाव, चौथी धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावांसाठी धावाधाव, परिश्रम, मेहनत केली जाते आणि धावा किती असतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. आताच्या धावा पंच आपल्यापर्यंत नक्कीच सांगतील किती धावा कंप्लीट झाल्यात. आणि पहा धावांसाठी जी धाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाच चेंडू झालेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 धावा का 5 आताच्या धावा 5 आताच्या 5 धावा आहेत का सर. थँक्यू सो मच. 5 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि धावा मात्र एक चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 3 धावा. पहा मॅच समीकरण कुठे येऊन पोहोचलंय. मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळते. अगदी सर्वांचं लक्ष गोलंदाज आणि फलंदाज याच्याकडे पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश पवार आणि त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी टाकली होती परंतु क्षेत्ररक्षण मात्र मोकेच्या क्षणी खराब झाला आणि येथे मात्र एक चेंडू 3 धावा. मॅच जिंकली तर अध्यक्षीय यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक पावशेवाडी टीम साठी आपल्याला पाहायला मिळेल. सर मॅच जिंकून दिली तर अध्यक्ष बाळूदादा पवार. मॅच 225 जण लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला स्पोर्टेकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहा मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळाले. सर्वांचं लक्ष लागलंय मॅच कडे. कोण जिंकेल कोण हरेल, एक पाऊल पुढे कोण जाईल आणि एक पाऊल मागे कोण सरकेल पाहूयात. मॅच लास्ट बॉल, एक चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि आज मात्र या ठिकाणी गोलंदाजचं कौतुक केलं जाईल. नशिबाची साथ लाभली आहे. गोलंदाजचा अगदी श्रेय जाईल ते मात्र निलेशाचं कौतुक केलं जाईल. एक चेंडू 3 धावांची गरज असताना इथे मात्र चेंडू डॉट आलाय आणि मॅच मात्र संपली. महेंद्र गणपत साळुंके साहेबांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती आपण देखील या, आपला देखील या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय.
इथे रिव्ह्यू नाहीये. जो पंचांचा निर्णय आहे तो अंतिम तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो पंचांचा कॉल आलाय तो मात्र या ठिकाणी घेतला जाईल. लास्ट टाइम मॅन ऑफ हे झाले नक्कीच या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार देणार आहोत. श्रेया स्पोर्टच्या माध्यमातून रबल